प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आम्हाला तुमची सत्ता नको, आम्हाला तुमची धन संपत्ती नको, आम्हाला तुमची खुर्ची सुद्धा नको। आम्हाला केवळ आणि केवळ आमच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, आमच्या बापाचे बाप, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबाद मधील मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं, ह्या मागणीसाठी जगातला सगळ्यात मोठं जे आंदोलन उभं केलं गेलं, त्या आंदोलनाला अट्टल भारतीय जनता पक्षाचा कट्टर नेते असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा दिला होता। बांधवांनो, गोपीनाथ मुंडे यांच्या पुरोगामित्वाबद्दल आमच्या मनात शंका नाही। हा माणूस पुरोगामी होता, आंबेडकरी विचारधारेला धरून होता। जरी ते अट्टल भाजपाचे कट्टर असले तरी सुद्धा या माणसाच्या डोक्यामध्ये आंबेडकरी विचार पेरलेले होते आणि म्हणून या माणसाला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं। तो भाग वेगळा, तो आपल्या आजच्या व्हिडिओचा तो भाग नाही, परंतु ह्याच गोपीनाथ मुंडेंच्या पोटी पंकजा मुंडे नावाची मुलगी जन्माला आली। आम्हाला पंकजा मुंडेंबद्दल सुद्धा अतिवादर आहे। पंकजा मुंडे या कर्तबगार आहेत। भले त्यांनी भाजपाच्या समोर शरणागती पत्करली असेल, भाजपाच्या हायकमांड समोर त्यांनी शरणागती पत्करली असेल, परंतु आजच्या काळामध्ये भाजपा समोर शरणागती पत्करण्याशिवाय बाकी नेत्यांना काही काम सुद्धा उरलेलं नाही। पंकजा मुंडेने सुद्धा त्यास आगतिक होऊन भाजपाची शरणागती पत्करली असेल, परंतु त्या कर्तबगार आहेत। त्याबद्दल त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे। परंतु ह्याच पंकजा मुंडे यांनी 2 दिवसाआधी एक आगाऊपणा केला। हो, आगाऊपणा। तुम्हाला मतांची भीक मागता बाबासाहेब चालतात, तुम्हाला मतांची भीक घेण्यासाठी किंवा सत्ता हस्तगत करण्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाचा वापर करावा लागतो, तुम्हाला बाबासाहेब चालतात, परंतु बाबासाहेबांना नतमस्तक होताना तुम्हाला वेळ आडवी येते। साकूर, लातूर जिल्ह्यातील साकूर तालुक्यामधील जानवळ नावाच्या गावात मित्रांनो, सध्या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि परवा म्हणजे 2 दिवसाने 7 तारखेला मतदानाचा दिवस असल्यामुळे साहजिक आहे प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। अशा वेळेला पंकजा मुंडे ह्या त्या लातूर जिल्ह्यातील साकूर तालुक्यातील जानवळ गावात गेल्या। जानवळ गावात गेल्याच्या नंतर तिथं जनता पुतळ्याची तर थांबलेली होती, बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ थांबलेली होती की पंकजा मुंडे येतील आणि बाबासाहेबांचे दर्शन घेऊन प्रचार सभेला जातील। परंतु पंकजा मुंडे पुतळा जवळून गेल्या, बाबासाहेबांना अभिवादन न करता त्या थेट प्रचार सभेत गेला। प्रचार सभा आटोपली आणि नंतर त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथे आल्या। साहजिकच जनता चिडलेली होती। बाई, तुला बाबासाहेबांपेक्षा प्रचार सभा महत्वाची वाटली आणि त्या प्रचार सभेत मत कोणाच्या नावानं मागितली? बाबासाहेबांच्याच नावानं ना। म्हणजे बाबासाहेबांच्या नावानं मत मागणं चालतात, परंतु त्या बाबासाहेबांना अभिवादन करताना मात्र वेळेचं बंधन येते आणि म्हणून जनता चिडलेली होती। जनतेनं पंकजा मुंडेंना याचा जाब विचारला, परंतु आमच्या इथली जातीवादी मीडिया, काही अपवाद आहेत, सगळेच जातीवादी नाही किंवा सगळेच काही सत्तेला विकल्या गेलेले नाहीये, काही आहेत अपवाद सन्माननीय, परंतु इथल्या जातीवादी मीडियानं बातम्या पेरल्या। आंबेडकरी जनतेनं पंकजा मुंडे यांना बाबासाहेबांच्या दर्शनापासून रोखलं। अरे गिधारांनो, बातम्या तरी नीट द्या, बातम्या तरी नीट द्या। पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेला प्राधान्य देताना बाबासाहेबांचे पहिलं दर्शन घेणं टाळलं।
ही तुम्हाला बातमी नाही दिसली? पंकजाताईंना प्रचार सभा महत्वाची वाटली बाबासाहेबांपेक्षाही, आणि म्हणून त्या बाबासाहेबांना अभिवादन न करता प्रचार सभेत गेल्या. जनता चिडली आणि जनतेनं प्रचार सभेतून माघारी आलेल्या पंकजा मुंडे यांना जाब विचारला. रोखलं नाही, त्यांना जाब विचारला. बाबासाहेबांचं दर्शन घेण्याआधी तुम्ही प्रचार सभेत गेल्या कशा? बाबासाहेबांना अभिवादन करायला किती वेळ लागणार होता? जास्तीत जास्त 1 मिनिट, संपला विषय. त्या 1 मिनिटाकरता तुमची प्रचार सभा रद्द होणार होती काय? पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या लेक जरी असल्या तरी त्यांच्या डोक्यात भाजपाचे विचार भिनलेत की काय असं वाटू लागलेलं आहे. ह्या लोकांना फक्त बाबासाहेब मतांसाठी पाहिजे. बाबासाहेबांना अभिवादन करताना यांना वेळेचं बंधन येते. त्यामुळे इथल्या जातीवादी मीडियानी ज्या बातम्या पेरल्या त्या थांबवाव्या, आणि जे फेक आयडी वाले नालायक आहेत त्या बातम्यांवरती ज्या पद्धतीनं कमेंट करतात हे नालायक अवलादीचे फेक आयडी वाले, या नालायकांनी सुद्धा टीका टिप्पणी करताना भाषेचा योग्य वापर करावा. बाबासाहेब या देशाच्या बापाचे बाप आहेत, लक्षात घ्या. बाबासाहेब या देशाच्या बापाचे बाप आहेत. बाबासाहेबांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, हे लातूर मधल्या जनतेने दाखवून दिले, कृतीमधून दाखवून दिले. मंत्री असेल तू तुझ्या घरी, संत्री असेल तू तुझ्या घरी, आमदार खासदार तो तुझ्या घरी. बाबासाहेबांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. या देशाचे निर्माते, या देशाचे शिल्पकार बाबासाहेब आहेत. फक्त संविधानाचे शिल्पकार नाहीत बाबासाहेब, या देशाचे, आधुनिक भारताचे ते शिल्पकार आहेत. आज पंकजा मुंडे तुम्ही मंत्री बनला, घराच्या उंबरट्याच्या बाहेर तुम्ही आल्या, मंत्री बनल्या, तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलमुळे तुम्हाला ते अधिकार प्राप्त झालेले आहे. आणि असं असताना बाबासाहेबांना अभिवादन न करता तुम्ही प्रचार सभेला गेल्यास कशा? आणि त्या प्रचार सभेत जाऊन तुम्ही बाबासाहेबांच्याच नावानं मतं मागितली. जनता तुम्हाला जाब विचारणार नाही तर काय करेल? कृपया डोक्यातून भाजपावादी विचार काढून टाका. पुरोगामी विचाराने पुढे चला. पुरोगामी विचारसरणी डोक्यात ठेवा. तुमचे वडील गोपीनाथ मुंडे हे पुरोगामी होते, आंबेडकरवादी होते, म्हणून ते नामांतराच्या लढ्यामध्ये सहभागी झाले. तुम्हाला आम्ही आमच्या लढ्यात सामील व्हा म्हणत नाही, परंतु आमच्या बापाच्या बापाचा, या देशाच्या बापाच्या बापाचा अपमान मात्र तुम्ही करता कामा नये, लक्षात ठेवा. त्यामुळं यापुढील पंकजा मुंडे यांच्याकडून ती चूक झालेली आहे, त्यांनी त्याबद्दल माफी मागावी. आंबेडकरी जनता ही मोठ्या मनाची जनता आहे, माफ करतील. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.